मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा डी स्टोरी टेलर या चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे कर्णिकांड भाग 8. पण गोष्ट सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलच्या बटनला प्रेस करा. चला तर मग गोष्टीला सुरुवात करूया. अमितच्या जगण्याचा आधार असलेली त्याची आई आज या जगात नव्हती आणि दुसरे त्याचे बाबा जे का विचित्र आजाराने दवाखान्यात जीवन आणि मरणाच्या दारात अडकले होते. एकाएकी घराची झालेली ही दुरावस्था पाहून अमित मनातून पार ढासळला होता. आता त्याच्या दुःखात बुडालेल्या मनाला सरस्वती सावरू शकत होती, मात्र ती सुद्धा यावेळी त्याच्या जवळ नव्हती. स्वतःला घरात कोंडून घेतल्यापासून अमित कोणालाच भेटला नव्हता, पण आता मात्र त्याला या एकांतातून कोंडवाड्यातून बाहेर पडणे भाग होते. वाड्यात घडलेल्या या भयंकर प्रकारामागे कोण आहे याचा शोध घेणे गरजेचे होते. सध्या त्याला सरस्वतीला भेटण्याची इच्छा झाली होती आणि म्हणूनच तो सरस्वतीला भेटायला म्हणून वाड्याबाहेर पडू लागला की समोरून त्याला संभेराव येताना दिसले. त्यांच्यासोबत काळ्या रंगाचा कोट घातलेली 2 माणसे सुद्धा होती. त्यांच्या हातात लाल कापडात लपेटलेले काही कागद होते. त्यांना पाहून अमित जागेवर थांबला. अमित, अरे हे वकील साहेब आल्यात तुला भेटायला. काय बोलायचं म्हणतात? संभेराव पुढे होत अमितला म्हणाला. हा बोला ना, काय काम होतं? अमितच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले. नमस्कार, मी साठे वकील. काही वर्षांपूर्वी रावसाहेबांनी आमच्याकडे येऊन त्यांची संपत्तीचे कागदपत्र तयार केले होते. रावसाहेबांच्या अवस्थेबद्दल समजलं आणि हीच वेळ आहे बोलायची असं जाणवलं, कारण नंतर कोणतेही वाद निर्माण होऊ नयेत. वकिलांकडून ती गोष्ट ऐकताच अमितला सुरुवातीला काही समजले नाही, कारण या गोष्टीबाबत आई किंवा त्यांच्या वडिलांनी त्याला काहीच सांगितले नव्हते. तरीही त्याने वकिलांचे बोलणे संपूर्ण ऐकून घ्यायचे ठरवले. वकिलांनी आपल्याजवळचे कागदपत्र अमितकडे दिले. अमितने ते कागद काळजीपूर्वक वाचले आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि चिंतेचे भाव निर्माण झाले, कारण त्यामध्ये रावसाहेबांनी वाडा, शेतजमीन यात संभेरावांच्या मुलांनाही वाटेकरी केले होते. संभेरावांकडे सगळं असतानाही आपल्या वडिलांनी त्याच्या मुलांना वाटेकरी करावे ही गोष्ट अमितच्या पचनी पडत नव्हती. मात्र समोर असलेल्या कागदपत्रावरून तरी तेच दिसत होते. काय झालं अमित? कशाचे आहेत ते कागद? इतका वेळ त्या कागदांना निरखून पाहत असलेल्या अमितला संभेराव म्हणाला. ते या कागदपत्रावर असं लिहिलंय की बाबांनी वाडा आणि शेतजमिनीत यात कैलास आणि रणजितला वाटेकरी केलंय. ते ऐकताच संभेराव मनातून खुश झाला होता, मात्र त्याला तो आनंद अमित समोर दाखवायचा नव्हता. अरे हे काय बोलतोय तू? दादाने असं का केलं असेल? पर अमित, आमच्याकडं समजा आहे की. मग हे काय नवीन? संभेराव जमेल तसं अमित पुढे नाटक करण्याचा प्रयत्न करीत होता. अमित निघून गेल्यानंतर ते दोघे वकील आणि संभेराव वाड्याच्या बाहेर पडले. अमितची आता गावात जायची आणि सरूला भेटायची ही इच्छा मेली होती. आपल्या बाबांनी एवढा मोठा निर्णय घेतला आणि आपल्याला एक शब्दही सांगितले नाही याचे त्याला वाईट वाटत होतं. तो कागदपत्रे घेऊन वाड्यात निघून गेला. इकडे वाड्याबाहेर पडलेले संभेराव आणि वकील संभेरावाच्या घराबाहेर येऊन थांबले. संभेरावने आपल्या खिशातून नोटांचे 2 बंडल बाहेर काढले आणि दोघांच्या हातात दिले. लय भारी काम केलंय तुम्ही, पर ती कागद खोटं हाय. हे जर तुम्ही कोणाला बोलले तर दादाच्या शेजारी तुमची बी खाट लागल, त्यामुळं गुपगुमान राहायचं. संभेरावने जवळजवळ त्यांना धमकावलेच होते. संभेराव किती वाईट वृत्तीचा माणूस आहे यांची त्या दोघांना चांगलीच कल्पना असावी, ज्यामुळे ते दोघे एक शब्दही न बोलता निघून गेले. आनंदाच्या सागरात डुबक्या मारत संभेराव आपल्या घराकडे निघाला. त्याने केलेल्या कारनाम्याची घरात कोणालाच कल्पना नव्हती. सुजाता, अगं लवकर बाहेर ये, पोरांना बी बोलीव.
संभेराव उतावीळ होत म्हणाला. संभेरावचा आवाज ऐकून सुजाता आणि त्यांची 2 मुले बाहेर आले. सगळे बाहेर आल्यानंतर संभेरावने त्यांना सगळी हकीकत सांगितली. हकीकत ऐकताच सर्वजण एकदम खुश झाले होते. त्यांनी दुसऱ्या दिवशीपासूनच वाड्यावर जाऊन राहायची योजनासुद्धा आखली होती. रात्र झाली तसे संभेराव आणि सुजाता चोर पावलाने माळरानाच्या झोपडीकडे निघाले होते. गाव चांगलंच शांत झालं होतं. आपल्या हातात एका काळ्या रंगाची पिशवी घेऊन दोघे गावाच्या बाहेर पडले. माळरानाच्या त्या झोपडीत मिणमिणता प्रकाश दिसत होता. दर अमावस्येला येऊनही त्या दोघांना आज त्या जागेची भीती वाटत होती. त्यांना जे हवं होतं ते मिळालं होतं आणि म्हणूनच अखेरची भेट आणि अखेरचा नैवेद्य घेऊन ते आले होते. झोपडीच्या दाराबाहेर थांबून त्यांनी 1-2 वेळा हाक मारली, मात्र आतून त्यांना कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. दोघांनी दबकतच आत पाऊल टाकले आणि तो सडक्या कुबट वासाने त्यांचे स्वागत केले. हातातली पिशवी सांभाळत दोघे आतल्या खोलीत गेले. आतमध्ये एक छोटासा दिवा जळत होता. त्याच्या प्रकाशात आतले पुसटसे दिसत होते. लिंबू, बावल्या, कुंकू, हाडे सगळं अगदी भयानक वातावरण होतं. अचानक त्या पुसटशा अंधारात त्यांच्या नजरेला काहीतरी खटकले. काहीतरी ओळखीचे वाटत होते, मात्र अंधारामुळे ते समजत नव्हते. संभेरावने जसा त्या गोष्टीकडे आपले पाऊल टाकलेच की अचानक बाहेरून कोणाच्या तरी पावलांच्या आणि काठी टेकवल्याचा आवाज आला. संभेराव आणि सुजाता पुतळ्यासारखे जागेवर स्थिरावले. त्यांना काय करावे सुचत नव्हते. ते पुढे काही हालचाल करणार की म्हातारी त्या खोलीत आली. आपल्या गैरहजेरीत आपल्या खोलीत आल्याचा राग म्हातारीच्या चेहऱ्यावर त्यांना दिसू लागला. म्या इथं नसताना तुमची हिंमत कशी झाली आत यायची? म्हातारी फारच रागात बोलू लागली. दोघेही चांगलेच घाबरले होते. जास्त वाट न पाहता त्या दोघांनी सरळ म्हातारीच्या पायावर लोटांगण घातले आणि तिची माफी मागू लागले. साऱ्या गावकऱ्यांच्या मनात दहशत घातलेला संभेराव इथे मात्र भित्र्या सशासारखा झाला होता. कारण त्याला म्हातारीची ताकद माहीत होती. म्हातारीने जास्त विषय न वाढवता पुन्हा अशी हिंमत करायची नाही अशी धमकी देऊन त्या दोघांना माफ केले. माझा नैवेद्य आणलाय का? म्हातारीने आतला जळता दिवा आणखी बारीक केला. व्हय व्हय, पर हे शेवटचे हाय. संभेराव जरा घाबरत बोलत होता. शेवटचे म्हणजे? म्हातारीच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पसरले होते. म्हणजे आता आम्हाला जी पाहिजे होतं ते समद मिळालं आहे, तर आता आम्ही नाही येणार इकडं. संभेरावचे बोलणे पूर्ण होते तेच म्हातारी जोरात गरजली. खबरदार, ही चूक करू नका. जो पतूर सगळी करणी पुरी होत नाही तो पतूर तुम्हाला यावंच लागेल. आणि जर तुम्ही नाही आले तर. एवढं बोलून म्हातारी खी खी करत हसू लागली. म्हातारीचे ते रूप पाहून संभेराव आणि सुजाता आणखीनच घाबरले. आता यातून आपली सुटका नाही यावर दोघांचे एकमत झाले होते. दोघांनी आपल्या जवळची पिशवी तिथेच ठेवली आणि म्हातारीला नमस्कार करून दोघे झोपडीच्या बाहेर पडले. दोघांचे चेहरे आता पूर्णपणे उतरले होते. त्यांच्या पावलांची गतीही आता मंदावली होती. उतरलेले चेहरे घेऊन दोघे आपल्या घराकडे आले. संभेराव आणि सुजाताच्या मागे काठी टेकवत म्हातारी झोपडीच्या बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावरचे ते गूढ हास्य त्या अंधारात खूप भयानक दिसत होते. आर, आता कुठं हा खेळ सुरू झालाय? पतूर तुझ्या साऱ्या घराला मसनात पाठवत नाही तो पतूर म्या शांत नाही होणार. आपल्या लालची वृत्तीमुळे संभेरावने आपल्या भावाच्या आयुष्याची राखरांगोळी केली होती. त्याची महत्त्वाकांक्षा तर पूर्ण झाली होती, मात्र याच त्याच्या महत्त्वाकांक्षेने गावावर एक असे संकट आणून ठेवले होते जे नष्ट करणे त्याच्या आवाक्याबाहेर होते. आपल्याला जे हवे ते मिळाल्यानंतर सगळं शांत होईल असं त्याला वाटत होते,
मात्र त्या म्हातारीने संभेराव आणि सुजाताला दिलेली धमकी ऐकून त्यांच्या आनंदावर थोडे विरजन पडले होते. काही वर्षापूर्वी रांजणे गावात एका लांडग्याने चांगला धुमाकूळ घातला होता. लहान मुलं तसेच एकटे दुकटे असलेले स्त्री पुरुष यांना जखमी करणे यामुळे गावकरी भयभीत आणि हैराण झाले होते. आजही गावातल्या एका स्त्रीला शेतात काम करत असताना त्याने जखमी केले होते. सुदैवाने ऐन तारुण्यात आलेले रावसाहेबांच्या कानावर ही बातमी पोहोचली. गावात वाढलेले हे संकट आता त्यांना सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वतः या गोष्टीचा बंदोबस्त करायचे ठरवले आणि म्हणूनच ते स्वतः एकटे त्या लांडग्याच्या मागे आपली बंदूक घेऊन निघाले. गावातल्या लोकांकडून समजले होते की तो लांडगा सध्या कुशाबाच्या शेताकडे आहे. रावसाहेब घोड्यावर बसून कुशाबाच्या शेताकडे निघाले. त्याच्या शेताच्या एका बाजूला असणाऱ्या विहिरीवर मालती पाणी भरण्यासाठी आली होती. पाण्याने भरलेला हंडा तिने आपल्या डोक्यावर ठेवला आणि विहिरीच्या भिंतीचा आधार घेत ती वरती आली. हंडा घेऊन ती शेताच्या बांधाने घराकडे निघाली की अचानक तिच्या जवळच्या गवतातून काहीतरी जोरात पडाले. तसा पानांचा सडसड आवाज आला. त्या आवाजासरशी मालतीच्या अंगावर शहारा उभा राहिला. भेदारलेल्या नजरेने ती आजूबाजूला पाहू लागली आणि पुन्हा समोर पाहून वेगाने पावले टाकत ती घराकडे निघाली. काही पावले गेली होतीच की मागच्या बाजूने एक विचित्र आवाज आला. तिने मागे वळून पाहिले आणि तिच्या डोक्यावरचा हंडा खाली पडला. समोर कमरे इतका उंच धिप्पाड केसाळ एक लांडगा उभा होता. गुरगुरत तो मालतीकडे पाहत होता. दोन्ही बाजूंनी भाताची शेती असल्याने कुठे धावावे हा प्रश्न तिला पडला. ती काही हालचाल करणार होती की त्या प्राण्याने वेगाने तिच्या दिशेने धाव घेतली आणि पुढच्या क्षणाला मालतीच्या तोंडून एक जोरदार किंकाळी त्या भागात घुमली आणि त्याचबरोबर एका बंदुकीच्या गोळीचा मोठा आवाजही आला. रावसाहेब वेगाने कुशाबाच्या शेताकडे आले होते. एका ठिकाणाच्या उंचवट्यावर थांबून त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली आणि त्यांना समोर एक स्त्री डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन चालली होती. पुढच्या काही क्षणात त्यांना तिच्या आसपासच्या गवतात काही हालचाल जाणवली. त्यांनी लगेच घोड्याला टाच मारली आणि तिच्या जवळ जाऊ लागले. ते काही अंतर गेले आणि त्यांना तिच्या समोर ते धिप्पाड लांडगा उभा असलेला दिसला. रावसाहेब सावकाश घोड्यावरून खाली उतरले. ते पुढे जाणार होते की त्या लांडग्याने त्या स्त्रीच्या दिशेने धाव घेतली. रावसाहेबांनी वेळ न घालवता आपली बंदूक त्या प्राण्यावर ताणली आणि चाप ओढला. विजेच्या गतीने गोळी त्या लांडग्याच्या मस्तकात शिरली आणि ते धूडधाडकन खाली कोसळले. त्या लांडग्याला गोळी मारल्यानंतर ती स्त्रीसुद्धा घाबरून खाली पडली होती. रावसाहेब धावतच तिच्या दिशेने गेले. तिच्या शेजारी तिचा हंडा पडला होता. समोर गोळी लागून खाली पडलेला तो लांडगा पाहून मालतीच्या जीवात जीव आला होता. मातीने भरलेले अंग झाडून आपल्याला कोणी वाचवले हे पाहण्यासाठी ती उठली आणि तिने आपले कपडे सांभाळत समोरच्या व्यक्तीकडे पाहिले. समोर रावसाहेब उभे होते. ऐन तारुण्यात असलेले रावसाहेब, देखणे रुबाबदार, बलदंड शरीरयष्टी. त्यांना पाहताच मालती आपल्यावर आलेले संकट विसरून त्यांच्याकडे पाहत होती. पहिल्या नजरेत मालती त्यांच्यावर भाळली होती. तुम्हाला कुठे लागलं नाही ना? रावसाहेब काळजीच्या सुरात म्हणाले. आधीच त्यांच्यावर भाळलेली मालती त्यांच्या त्या प्रश्नाने अजूनच त्यांच्याकडे एकटक पाहू लागली. मालतीला जास्त काही न विचारता त्यांनी तिला घरी सोडले आणि स्वतःही वाड्यावर परतले. रावसाहेबांनी त्या प्राण्यांपासून गावाची सुटका केल्याने सारे गावकरी त्यांच्यावर खुश होते. जो तो त्यांचे गुणगान गात होता. मालती ते गुणगान ऐकून मनातून सुखावत होती. मालती 24 ते 25 वयातली सुंदर मुलगी
आईच्या मृत्यूनंतर तिच्या मावशीने तिचा सांभाळ केला, पण नंतर आपल्या गावात आपल्या घरी राहायची इच्छा तिला या गावात घेऊन आली होती. दिसायला सुंदर आणि त्याचबरोबर फार हट्टी स्वभावाच्या मालतीला एखादी गोष्ट आवडली तर ती मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जायची तिची तयारी असायची. दुसऱ्या गावात असणाऱ्या तिच्या मावशीकडून मालती थोडेफार प्रमाणात जादू तोटका करायला शिकली होती, मात्र त्याचा तिने आजपर्यंत प्रत्यक्ष वापर केला नव्हता, कारण तशी कधी वेळच आली नव्हती. मालती गावातल्या आपल्या 2 खोल्याच्या घरात राहत होती. आई वडील लहानपणीच गेल्याने या गावात तिचं स्वतःचं कोणी असं राहिलं नव्हतं. मालती रावसाहेबांच्या प्रेमात पडली होती. तिच्या हृदयात रावसाहेब अगदी खोलवर रुतले होते. तिच्या निर्जीव आयुष्याच्या वृक्षाला रावसाहेबांचं प्रेम नवीन पालवी देत होतं. रावसाहेब जेव्हा गावात येत होते मात्र त्यांना न्याहाळत बसायची. त्यांच्याशी बोलण्यासाठी काहीतरी कारण शोधत राहायची, मात्र प्रत्येक वेळी काहीतरी अडचण येत राहायची. आणि अशातच एक दिवस रावसाहेबांच्या लग्नाची बातमी तिच्या कानावर पडली. आपल्या कानात कोणीतरी तप्त लावा रस ओतला आहे अशी भावना तिच्या मनात निर्माण झाली. तिच्या नव्याने फुललेल्या वृक्षाला कोणीतरी आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले होते. तिचा हट्टी स्वभाव तिला स्वस्थ बसू देत नव्हता. तिला काहीही करून रावसाहेबांना मिळवायचे होते. तिच्या मनात रावसाहेबांना मिळवण्याची जिद्द पेटून उठली होती. एके दिवशी मालती थोडेफार कपडे घेऊन आपल्या मावशीकडे गेली. मावशीकडे जाऊन तिने तिला आपल्या मनातली भावना बोलून दाखविली. मालतीच्या हट्टी स्वभावाला तिची मावशी फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत होती. मालतीला जे काही हवं होतं ते मिळाले नाही तर हिसकावून घ्यायची पद्धत तिने मालतीला मनात रुजवली होती. थोडे दिवस राहून मालती पुन्हा आपल्या गावाकडे परतली. कधी नव्हे ते गावात उतारे पडू लागले होते. लोक अचानक आजारी पडत होते. कधी काळी मालतीशी भांडण केलेल्या लोकांच्या बाबतीत तर खूप वाईट घटना घडत होत्या. रात्री अपरात्री ती लोक घरातून बाहेर पडत होती आणि दुसऱ्या दिवशी त्यांचे पांढरेफट शरीर गावाबाहेर पडलेले दिसत होते. गावी आल्यानंतर मालती जास्त काळ आपल्या घरातच राहू लागली. फार कमी ती घराबाहेर पडत होती. तिच्या घराबाहेर छोटी छोटी झुडपे वाढून पूर्ण अंगण भरून गेले होते. गावातल्या लोकांना या बाबतीत जरा संशय येऊ लागला होता. सायंकाळची वेळ होती. जोशी गुरुजी मंदिरातून पूजा करून आपल्या घराकडे निघाले होते. वाटेत मालतीचे घर लागले. तिच्या घराची झालेली अवस्था पाहून जोशी गुरुजी मनातून थोडे हिरमुसले होते. मात्र अचानक त्यांच्या नजरेला काहीतरी खटकले आणि ते हळूवार पावले टाकत तिच्या घराच्या दिशेने सरकू लागले. तिच्या घराच्या अंगणात पाऊल टाकता त्यांना प्रचंड नकारात्मकता जाणवली. तरीही हिंमत करून ते दाराजवळ गेले. आतून काहीतरी कुजबुजण्याचा आवाज येत होता. त्यांनी कान टवकारून ते ऐकण्याचा प्रयत्न केला. तसे त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. ते भयंकर मंत्र होते. जोशी गुरुजी सावधपणे घराच्या मागच्या बाजूने गेले आणि मागच्या खिडकीच्या फटीतून त्यांनी आत डोकावून पाहिले. तसे त्यांची बोबडीच वळली. इथे थांबणे सुरक्षित नाही यांची जाणीव होऊन जोशी गुरुजी जास्त वेळ न दवडता आपल्या घराकडे परतले. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली लाईक व कमेंट करून नक्की सांगा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया या कथेच्या पुढील भागात.